सर्वांना जय शिवराय. छत्रपतींच्या पावन जन्मभूमीमध्ये, शिवजन्मभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मधले भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओज बनवले नव्हते. इलेक्शन पण चालू होतं, कामं पण भरपूर होती, वेळ मिळत नव्हता. खरं तर वेळ काढायला लागतो आणि आजपासून परत ठरवलं वेळ काढायचा. दिवसातला थोडाफार वेळ काढायचा, व्हिडिओ बनवायचे, ते टाकायचे. अशा पद्धतीने आजपासून कामाला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे आम्ही. तर हा आपल्या ऊसाच्या बांधेवरती हा वेल आहे, हा भोपळ्याचा वेल आहे. तर या भोपळ्याचे म्हणजे कच्च्या भोपळ्याचं पण कालवण केलं जातं. हा भोपळा पिकल्यानंतर ना याच्या गोड पुऱ्या केल्या जातात. साधारण त्या केल्यानंतर 9 दिवस तरी टिकतात आणि खायला पण चांगले लागतात. तर अशा पद्धतीने हा छोटा भोपळा आलेला आहे. काही दिवसानंतर हा मोठा होईल, पिकन. त्यानंतर त्या तोडला जाईल, घरात ठेवला जाईल. आणि ज्यावेळेस आपल्याला पुऱ्या बनवायच्यात त्यावेळेस आपण या भोपळ्याचा वापर करू. या साईडला आपलं 1 महिन्याचं कांद्याचं रोप आहे. साधारण 1 एकर कांदा या रोपामध्ये लावून 1 एकर कांद्याची लागवड या रोपामध्ये होईल. हे कांद्याचं रोप आहे. ह्याच रोपा शेजारी, कांद्याच्या रोपा शेजारी आपण आपल्या जनावरांसाठी, रायवासाठी दुसरा वावर तयार केला आहे. यामध्ये आपल्याला घास टाकायचा आहे. हे घासाचं वावर आहे, बांधायचं काम चालू आहे. घास वावर बांधायचं, त्याच्यानंतर आज घास टाकायचा आहे आणि संध्याकाळी भरून टाकायचं आहे. अशा पद्धतीने 3 किलोचं बी आणलेलं आहे घासाचं. आणि ह्या वावरात रोटरून सारं वगैरे पाडून झालेत आणि ह्या वावरात पण आज घास टाकणार आहे, जेणेकरून घासाचा फायदा एवढाच होतो, त्याची कापणी केल्यानंतर तो परत येतो. अशा पद्धतीने 1.5 वर्ष हा घास पुरतो, खाण्याची टंचाई भासत नाही. त्यामुळं आता हे वावर तयार करण्याचं काम चालू आहे. सकाळचा 8-8:30 वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीचं वातावरण आपल्या इकडलं. थंडी 2 दिवस झाली जोरात पडलेली आहे. आता आपण वावर बांधणार आहे घासाचं. कुठं बसन आणू, काय बा कुठं बसन, इकडे 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 मी काय करतो. अशा पद्धतीने आपला एक साईडचा पाट ओढून झालाय, दुसऱ्या साईडने ओढायचं बाकी आहे. आणि इकडे 2 सारे बांधलेले आहेत, अजून पूर्ण वावर बांधायचे. आमची अनु पण आली वावर बांधायला मदत करायला. तू काय मदत करायला आली काय? मला मदत करायला आली अनु? मग बांध, चल तू बांध वावर, चल. अनु पण मदत करायला आलेली वावर बांधायला घासाचं. अनुचं सुद्धा काम चालू झालेलं आहे. वड वड चल. अनु सुद्धा आज मदत करते घास का टाकायला, वावर बांधायला. करते का मदत? करते ना. लहान मुलांना आपण जे सांगू ते बरोबर आपलं आचरण करत असतात. तर मी थोडंसं पाठ ओढल्यानंतर हिने लगेच खोरं हातात घेतलं, पाठ ओढायला लागली. नाही का अनु? वाडा वाडा वाडा. जड आहे काय? जड आहे? बोल ना, जड आहे का? नाही. वा वा. अरे
अशा पद्धतीने आपलं पूर्ण वावर बांधून झालेले आहे. आता दुपारनंतर घास टाकायचा आहे. काम पूर्ण झालेलं आहे. कोणतंही क्षेत्र असो त्याला सजावट केल्यानंतर ते सुंदरच दिसतं. वावर बांधलं नव्हतं त्यावेळेस वेगळं दिसत होतं. आता बांधल्यानंतर तुम्ही बघू शकता असं सुंदर प्रकारचं दृश्य दिसतंय. चला अनु, झालं का सगळं काम आपलं? हा, झालं सगळं? लय काम झालं ना. आता कधी यायचं परत? उद्या. उद्या टाकायचा घास. हा, बर, चला 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 चला. अशा पद्धतीने खत टाकून झालंय. घास टाकायचं काम चालू आहे. हे इकडं आमच्या मातोश्री घास टाकतायत. एवढंच राहिले का? आणि घास टाकल्यानंतर ते बी काही वरती ठेवायला लागत नाही. मुंग्या बिंग्या असतात म्हणून त्याच्या मागं कोळपं फिरवावं लागतं. इकडं पाठीमागं लगेच कोळपं फिरवायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने घास टाकून झाला, कट टाकून झालं, कोळपून झालं. आज संध्याकाळी तो भरला जाईल. आणि 21 दिवसानंतर या घासाचं जावळ कापायला येतं. त्यानंतर आवाज घास वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष चालतो. अशा पद्धतीने या घासाचं वैशिष्ट्य असतं. सर्रास लोक घास करतात जेणेकरून खाण्याचा तुटवडा लोकांना भासत नाही. आणि आपलं हे काम आज मार्ग लागलेलं आहे. 21 दिवसानंतर घास आपल्या कापणीला येणार आहे. धन्यवाद.